मला असं वाटतं आपण ह्याला काही दिवस राजारामकडे ठेवूया. नाही आई, काही काय अगं, 1-2 दिवसाचा प्रश्न असता तर ठीक होतं, पण इतके दिवस अर्जुन राजारामकडे एकटा नाही राहू शकत. तुला कोणी सांगितलं अर्जुन एकटा राहणार म्हणून? त्याची आजी राहील त्याच्याबरोबर. मी माझ्या नातवाला एकटं नाही सोडणार. आई नाही, काही काय बोलतेस? हे बघ, स्वानंदी बरी होईपर्यंत आपल्या सगळ्यांना प्रयत्न करायचा आणि मला गरज आहे तुझी. मला कळतंय म्हणे, माझी इच्छा नाही तुला सोडून जाण्याची, पण आजचीच गोष्ट बघ ना, असे अचानक आली. ठीक आहे, आज आपण वेळ मारून नेली, पण प्रत्येक वेळी शक्य नाहीये ना. पुन्हा आली आणि मला इथे पाहिलं तर काय उत्तर देणार आपण तिला? वर्डन इथे सारखी काय येते? का मणीच्या घरी असते ती? काय सांगणार आपण तिला? आपण ठरवलंय ना मणी, स्वानंदीच्या तब्येतीला हानिकारक असेल असं काही करायचं नाही म्हणून. थोडंसं समजून घे ना. आणि सगळ्यात महत्वाचं, ही स्वानंदी नाहीये. ही 2 वर्षापूर्वीची स्वानंदी आहे, जिच्यासाठी मी वॉर्डन आहे, तिची सासू नाही. जिच्यासाठी अर्जुन हा अस्तित्वातच नाहीये. त्यामुळे आम्ही दोघेही तिच्यापासून जितके लांब राहू तितकंच तिच्यासाठी बरं आहे ना. हा आई, तू बरोबर बोलतीये, पण मी अर्जुनचं आणि माझं सामान घेऊन येते. सुजीत, काय काय करतोयस? कोणी बघितलं तर? माझ्या रूम मध्ये कोण बघणार आहे आपल्याला? तू विसरतोयस का? आता या घरात स्वानंदी पण आलीये. मग ए, त्या स्वानंदीचं काय टेन्शन घेते तू? डोक्यावर परिणाम झालाय तिच्या, काय आठवत नाही तिला? नाही सुजित, हे बघ, मला तिच्या याच अवस्थेचं टेन्शन येत आहे. म्हणजे जेव्हा मी तिला तिच्या रूम मध्ये सोडायला गेले होते ना, तेव्हा ती जे काही वागली आहे ना, त्यावरून मला असं वाटलं की तिला सगळं आठवतंय की काय. म्हणजे आठवलं नाही, पण तरी आज ना उद्या तिला आठवेलच ना. जर तिला काही आठवलं, तिची मेमरी परत आली, तर मग आपण सह्या कशा करून घ्यायच्या? ही आलेली संधी जाईल ना आपल्या हातून. तनिष, तुला काय वाटतं मी या गोष्टीचा विचार केला नसेल? मी आता जो गेलो होतो बाहेर ते त्याच कामासाठी. म्हणजे? एक मिनिट सुजात, तनिष, या स्वानंदीच्या डॉक्टरांनी प्रिस्क्राईब केलेल्या गोळ्या आहेत, ज्या गोळ्यांनी तिची मेमरी परत येण्यासाठी मदत होईल, बरोबर? या बॉटल मधल्या गोळ्या तू तिला द्यायच्यास वेळेवर, आणि ह्या गोळ्या ती घेते की नाही याची खात्री सुद्धा करून घ्यायचीस. ओके? व्हेरी नाईस.